हाय मी मृदुल. मी तुमच्यासाठी आज एक कविता घेऊन आली आहे. कवितेचं नाव आहे प्लास्टिक जर्जरी. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. प्लास्टिक सर्जरी नाही, प्लास्टिक जर्जरी. आजकाल माणसानं कशाला प्लास्टिक बनवायचं? माणसंच आता प्लास्टिकची होत चालली आहेत. अगदी त्या खोट्या खोट्या रंगीत फुलांसारखी, अगदी त्या खोट्या खोट्या रंगीत फुलांसारखी नाजूक, सुंदर आणि निर्जीव सुद्धा. डोळ्याच्या पापण्यांच्या आत प्लास्टिकची लेन्स पाहून वाटलं होतं या डोळ्यांमधली स्वप्न सुद्धा आता प्लास्टिकची होती, खोटी, कधीही खरी न होणारी. मग कळलं, गाल गोबरे दिसावेत म्हणून तिथेही असतं म्हणे आजकाल प्रॅक्टिस. मग कळलं, गाल गोबरे दिसावेत म्हणून तिथेही असतं म्हणे प्लास्टिक. मग त्या गोबऱ्या गालांवर हसू खुललेलं का बरं दिसलं नाही? गोबऱ्या गालांसारखं की तेही झालं मग प्लास्टिकचं. ओठ पण आता हवे तसे करून मिळतात. हव्या त्या आकाराचे बनवून, फक्त आत प्लास्टिक भरून. त्यातून दिसणारे दात मग उगा पिवळसर वाटलेच, तर मग तेही मिळतात की आता प्लास्टिकचेच बनवून. चेहऱ्याच्या सुरकुत्यांवर जिथून वय वाहत जायचं, तिथेही भरतात आजकाल प्लास्टिक. रेषा दिसूच नाहीत म्हणून. तेव्हापासून मग शरीर भांडतंय आणि वय ते आपलं पुढेच जातं. नाकाचा उपयोग श्वासासाठी इतकंच माहिती होतं, जोवर प्लास्टिकचं देखणं चाफेकळी नाक दिसलं नव्हतं. अगदी सरळ, छान, अरुंद. फक्त क्यू टिपने मार्ग मोकळा करतात म्हणे अधूनमधून. फार काही नाही, थोडासा श्वास मिळावा म्हणून. प्लास्टिकच्या माणसांच्या प्लास्टिक दृष्टीच्या भूका त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्लास्टिकच्याच वाटा. प्लास्टिकचं हास्य, प्लास्टिकचं बोलणं, प्लास्टिकच्या तालावर प्लास्टिकचंच चिवट नाचणं. हे शरीर नष्ट झालं तरी प्लास्टिक नक्की साचेल. पुरलं तरी तगेल, जाळलं तरी उडेल. मानव नष्ट झाला तरी तो स्वतःला टिकवेल. सगळ्यांना घालवून देत पृथ्वीवर ओझं बनून उरेल.